जम्मू काश्मीर आणि लद्दाखमधून कलम 370 आणि 35A हटवण्याच्या ऐतिहासिक निर्णयाला 7 वर्ष झाली पूर्ण। या भागामध्ये व्यापक परिवर्तन झाल्याचं पंतप्रधानांचं प्रतिपादन। विद्यार्थी आंदोलनादरम्यान पोलिसांच्या कथित कारवाईसंदर्भात केंद्रीय गृहमंत्र्यांनी निवेदन देण्याच्या मागणीसाठी संसदेत विरोधकांचा गदारोळ। लोकसभेचं कामकाज झालं दिवसभरासाठी तहकूब। संसदेचं कामकाज चालावे ही विरोधकांची इच्छाच नाही, ते जाणीवपूर्वक अडथळे निर्माण करत आहेत। संसदीय कार्यमंत्र्यांनी केला आरोप। पुरेसा वेळ देऊनही विरोधक सहकार्य करत नसल्याची टीका। लोकसभेत विरोधकांच्या गदारोळामध्ये कोणत्याही चर्चेविना बँकर्स नोंदी पुरावा विधेयक मंजूर। बँकर्स नोंदीमधील इलेक्ट्रॉनिक किंवा डिजिटल नोंद पुरावा म्हणून आता ग्राह्य धरणार। भारतीय रिझर्व्ह बँकेचा द्वैमासिक पतधोरण आढावा जाहीर। रेपो दरामध्ये बदल न करता तो 5.25% इतकाच कायम ठेवण्याचा घेतला निर्णय। येमेनच्या किनाऱ्याजवळ भारतीय व्यावसायिक जहाजावर झालेल्या हल्ल्याचा भारतानं केला तीव्र निषेध। या जहाजावरील 13 भारतीय आणि 1 परदेशी असे सर्व 14 कर्मचारी सुरक्षित। फेसबुकवरील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची पोस्ट हटवल्याप्रकरणी मेटाच्या जागतिक चमूनं घेतली माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाच्या सचिवांची भेट। इथेनॉल मिश्रण धोरण वादाच्या पार्श्वभूमीवरती केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याविषयीचे खोटे व्हिडिओ समाज माध्यमांवरून तात्काळ हटवण्याचे मुंबई उच्च न्यायालयाने दिले निर्देश। शिवसेना पक्ष नाव आणि धनुष्यबाण चिन्हाच्या वादावरती सर्वोच्च न्यायालयात महत्त्वाची सुनावणी। केवळ आमदारांची संख्या म्हणजे संपूर्ण राजकीय पक्ष नाही, उबाटा पक्षानं केला युक्तिवाद। राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला प्रदेशाध्यक्षपदी वैशाली नागवडे तर युवक प्रदेशाध्यक्षपदी निखिल ठाकरे यांची झाली निवड। आणि शिक्षण महर्षी पद्मश्री डॉक्टर DY पाटील यांच्या पार्थिवावर आज कोल्हापुरात होणार अंत्यसंस्कार। नमस्कार।